इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी व हिंदी या दोन्ही माध्यमांसाठीचा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र शिक्षण बोर्डातर्फे आपल्याला घटनिहाय प्रश्नपेढी म्हणजेच एक क्वेश्चन बँक उपलब्ध केलेली आहे PDF माध्यमातून. याच PDF विभाग 5वा पत्रलेखन या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. पत्रलेखन कशा पद्धतीने करायचे ते तर सांगणारच आहे, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न कशा पद्धतीने समजून घ्यायचा. विभाग 5 उपयोजित लेखन पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये बऱ्याच वेळा मतलब बहुत बार ऐसे होता है कि पत्र आपको पता होता है, बहुत आसान होता है, लेकिन कुछ शब्द नए आने की वजह से वो पत्र एक्चुअल किसे लिखना है, कैसे लिखना है, उसका ॲड्रेस क्या है, पत्ता कोणता लिहायचा, कुठे लिहायचा, क लिहायचं की नाही लिहायचं, असे अनेक प्रश्न म्हणजे बरेच प्रश्न तुमच्या समोर निर्माण होतात. त्यामुळे आज हम सबसे पहले कि क्वेश्चन कैसे समझना है, दिलेला प्रश्न कसा समजून घ्यायचा. प्रश्न समजल्यानंतरच आपल्या हे लक्षात येईल की पत्र आपण कोणाला लिहित आहोत, का लिहित आहोत, नेमका त्याचा विषय काय लिहायचा आहे, पत्र औपचारिक आहे की अनौपचारिक आहे, या सगळ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला करायचा असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं कि हमें क्वेश्चन समझना बहुत ज़रूरी है. तो आइए देखते हैं कि क्वेश्चन कैसे समझना है. प्रश्न दिलेला आहे आपल्याला पत्रलेखनाचा की पुढील जाहिरात वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. मतलब जाहिरात एडवर्टाइज, हमें आगे एक एडवर्टाइज दी गई है, इसे ध्यानपूर्वक हमें पढ़ना है और फिर समझना है कि एडवर्टाइज क्या है. पहले एडवर्टाइज समझ लो और उसके बाद हमें नीचे 2 बॉक्स दिख रहे हैं. उस 2 बॉक्स में हमें दिया हुआ है कि पत्र किसे, कैसे, ॲज अ व्हॉट हमें लिखना है. जाहिरात का दिली आहे तर पत्रलेखनाची संपूर्ण माहिती, आपण पत्र कोणाला लिहिणार या सगळ्याच गोष्टींची माहिती आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वरती एक हेडिंग दिसत आहे, चला आनंद लुटूया, मतलब चलो आओ खुशियाँ मनाते हैं, खुशियाँ लूटते हैं, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे मी फक्त तुम्हाला ती जाहिरात दाखवत आहे की काय आणि कशी नेमकी दिलेली आहे. ही जाहिरात दिसते आपल्यासमोर, चला आनंद लुटूया. बाजूला एक छोटासा बॉक्स दिसतोय, पर्यटकांसाठी आनंद पर्वणी. आता पर्यटक म्हणजे टूरिस्ट, जे फिरायला जातात, जो घूमते हैं यहाँ वहाँ, जिनको घूमना बहुत पसंद है. तो ऐसे जो पर्यटक हैं उनके लिए ये एक जाहिरात है, एडवर्टाइजमेंट है. वनश्री, कारंजा रोड, वाशिम 444003. अब ये कहाँ है, उसकी प्लेस यहाँ पर दी गई है. इसका नाम जो है वो है वनश्री. जो भी ये पर्यटन संस्था है उसका नाम है वनश्री. कारंजा रोड वाशिम, ये कहाँ पर है तो इसका एड्रेस दिया है कारंजा रोड वाशिम में. इनकी वैशिष्ट्ये, आमची वैशिष्ट्ये, आता यांची काही वैशिष्ट्ये इथे दिलेली आहेत, ती व्यवस्थित. वैशिष्ट्य म्हणजे काय तर स्पेशालिटी दिलेली आहे. निसर्गाचे सानिध्य, विविध खेळांचा मनसोक्त आनंद घ्या, सर्वांसाठी चविष्ट व रुचकर भोजनाची मेजवानी, वय वर्ष 5 पर्यंतच्या बालकांना निशुल्क प्रवेश, 5 वर्षांपुढील सर्वांना अत्यंत माफक शुल्क, शुल्क म्हणजे तिथली फीस जी असेल, टिप, 100 पर्यटकांनाच प्रवेश, मतलब 100 पर्यटक टूरिस्ट जो होंगे उनके लिए ही यहाँ पर एडमिशन है. वेळ म्हणजे समय दिया हुआ है, दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत, सुबह 9 से लेकर सायंकाळी म्हणजे शाम के टाइम तक, मतलब शाम तक, संध्याकाळपर्यंत 7 पर्यंत. आपण आजच बुकिंग करून आपला प्रवेश निश्चित करा. आज ही बुकिंग करो. संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल, आणि ईमेल इथे दिलेला आहे. ही काय झाली तर ह्या संपूर्ण जाहिरातीची माहिती. ही जाहिरात कशाची आहे हे समजलं. प्लेस काय आहे तर वाशिम आहे, कारंजा रोड आहे, त्या संस्थेचं नाव वनश्री आहे, त्यांच्या स्पेशालिटीज काय आहेत हे सगळं व्यवस्थित समजून घ्यायचं. इथे तुमची गाडी म्हणजेच तुम्हाला एक कन्फ्युजन होऊ शकतं, गाडी अडू शकते असं मला म्हणायचं होतं की पर्यटकांसाठी म्हणजे काय तर पर्यटक म्हणजे जो घूमते हैं, जिनको घूमना बड़ा अच्छा लगता है, टूरिस्ट, उनको कहते हैं पर्यटकांसाठी आनंद पर्वणी, मतलब उनके लिए खुश खबर है.
तर हे व्यवस्थित समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढे व्यवस्थित वाचायचं आहे की नेमके 2 प्रकारचे पत्र आपल्याला दिलेले आहेत, उसमें से 2 में से कोई एक पत्र हमें लिखना है. काय आहे ते नेमके? तर पहिलं आहे, एक पर्यटक या नात्याने वनश्री सहलीकरता माननीय व्यवस्थापकांना माहिती पत्रकाचे मागणी करणारे पत्र लिहा. एक पर्यटक या नात्याने म्हणजे एक टूरिस्ट इस नाते से वनश्री को हमें एक पत्र लिखना है कि आपको वनश्री जो वाशिम में है वहाँ पर आपको क्या सहली करता मतलब पिकनिक के लिए जाना है. तो इस पिकनिक के लिए जाने के लिए आपको लेटर लिखना है किसे? माननीय व्यवस्थापकांना. व्यवस्थापक म्हणजे वहाँ के जो मैनेजर है उनको. क्यों लिखना है पत्र? तो माहिती पत्रकाची मागणी. माहिती पत्रक म्हणजे जिस ऐसा पैम्पलेट जिसमें वो जो वनश्री है जहाँ पर आपको जाना है उसकी पूरी डिटेल उसमें हो, ऐसा एक पत्रक मतलब ऐसा लेटर आपको मंगाना है जिसमें सारे डिटेल्स दिए हुए हो. तर त्यासाठी एक पत्र लिहायचं आहे. तर दुसरं पत्र आहे, विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शालेय सहलीकरता विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारात सवलत मिळण्यासाठी ते पत्र तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे एक विद्यार्थी प्रतिनिधी ॲज अ स्कूल का हेड बॉय आपको उनको पत्र लिखना है कि हमें हमारे स्कूल की पिकनिक वहाँ पर लानी है, तो आप फीस में कितना कंसेशन दे सकते हो, ये पूछने के लिए, ये कंफर्म करने के लिए हमें उनको एक दूसरा लेटर जो है वो लिखने के लिए टॉपिक दिया गया है. सवलत या शब्दाचा अर्थ आहे इथे तुम्ही डिस्काउंट किती देणार म्हणजे फीस में कम कितना करोगे ये पूछने के लिए ये पत्र लिखना है. एज ए एग्जाम्पल आज हम पहला पत्र लिख कर देखते हैं. पत्र है एक पर्यटक म्हणजे एक टूरिस्ट या नात्याने हम पत्र लिख रहे हैं कि आपको पत्रकाची माहिती पत्रकाची इन्फॉर्मेशन लेटर पूरी तरह से जो है मंगवाना है, इसीलिए हम पत्र लिखते हैं. तो फॉर्मेट क्या होगा? तो देखिए सबसे पहले तो हम दिनांक लिख रहे हैं ऊपर. जो भी दिनांक जिस दिन आप ये पत्र लिखोगे वह दिनांक होनी बहुत ज़रूरी है. तो दिनांक 30 मार्च 2021. याद रखो ये फॉर्मेट ऐसा ही होना चाहिए. 30/3/2021 असं लिहायचं नाही. 30 मार्च 2021 यही फॉर्मेट हो. उसके नीचे हमें क्या करनी, एक लाइन छोड़नी है, एक ओळ सोडायची आहे, मग खाली लिहायचे प्रति. उसके बाद माननीय व्यवस्थापक म्हणजेच माननीय व्यवस्थापक मैनेजर को हम लिख रहे हैं. उनका एड्रेस वनश्री कारंजा रोड वाशिम 444003 जो ऑलरेडी हमें जाहिरात म्हणजे ॲडव्हर्टाइज में दिया हुआ है जो हमने पढ़ा है. त्यानंतर एक ओळ सोडून परत आपल्याला इथे विषय सहलीकरिता माहिती पत्रकाची मागणी. आता आपल्याला सहलीला तिकडे जायचंय म्हणून आपण काय करत आहोत तर माहिती पत्रकाची मागणी करीत आहोत म्हणून. त्यानंतर माननीय महोदय. आता आपण इथे वरती व्यवस्थापक लिहिलंय, इथे काय लिहिलं आपण माननीय महोदय. आता आपण पुढे काय लिहिणार आहोत तर आपल्याला कंटेंट लिहायचा आहे. तो कंटेंट तुम्ही नेमका काय आणि कसा लिहिणार. औपचारिक पत्र हे आपल्याला खूप थोडक्यात मतलब छोटा सा लिखना होता है. क्यों? क्योंकि ऑलरेडी हमने यहाँ पे विषय लिखा है, विषय लिहिलेला आहे त्यामुळे समोरच्याला लगेच कळतं. तरी आपण इथे काय लिहिणार तर मी क. आता आपण क असं का लिहित आहोत कारण की कुठेही आपल्याला प्रश्नामध्ये आपलं काही नाव दिलेलं नाही की तुमचं नाव हे आहे आणि यानुसार तुम्हाला पत्र लिहायचं आहे. म्हणून अशा वेळेला आपण लिहिणार मी क ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असून मी एक निसर्गप्रेमी आहे. मला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप आवडते. कालच मी वाशिम येथील तुमची वनश्रीची जाहिरात वाचली. मला ती जाहिरात वाचून तुमच्या वनश्रीला भेट देण्याची खूप इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर खालील पत्त्यावर तुमच्या वनश्रीचे माहितीपत्रक पाठवावे याबद्दल मी तुम्हाला विनंती करीत आहे. तसदीबद्दल समक्ष. आता हे का आपण एवढंच लिहिलं कारण की हे औपचारिक पत्र आहे, विषय लिहिलेला आहे, क लिहायचं आहे, कुठेही आपलं नाव इकडे आपल्याला मेन्शन करायचं नाही. पत्ता लिहित असताना पण खूप थोडक्यात पत्ता आपण इथे लिहिणार आहोत.
तसदीबद्दल समक्ष झाल्यानंतर खाली आपण लिहितो धन्यवाद. आपला विश्वासू. पुन्हा इथे लिहिले आपण क आणि आपल्याला इथे आपला पत्ता लिहायचा आहे आणि सगळ्यात शेवटी खाली ईमेल लिहायला विसरायचं नाही. तो एक फॉर्मॅट आहे. तो फॉर्मॅट जर तुम्ही फॉलो केला तर अगदी छान मार्क तुम्हाला पडतात, चांगले गुण मिळतात. फॉर्मॅट फॉलो केल्यानंतर तिथेच 2 ते 2.5 मार्क छान तुम्हाला मिळतात की तुम्ही कशा प्रकारे तारीख लिहिलेली आहे, म्हणजे दिनांक, माननीय व्यवस्थापक हे व्यवस्थित लिहिलंय की नाही, त्यानंतर तुमची लिहिलेली भाषा कशा पद्धतीची आहे, तुम्ही कुठेही कन्फ्यूज झालेला नाहीत, हे सगळं त्या फॉर्मॅटवरून लक्षात येतं आणि ते लक्षात आल्यामुळे त्या फॉर्मॅटचे छान मार्क्स तुम्हाला इथे मिळून जातात. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पत्र व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आता दुसरं पत्र काय दिलं आहे तर विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शालेय सहलीकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश दारात, इथे दारात आलेलं आहे पण इथे दरात पाहिजे, प्रवेश दरात सवलत मिळण्याकरिता व्यवस्थापकांना विनंती करणारे पत्र. फॉर्मॅट तोच असणार आहे, विषय फक्त बदलत आहे इथे की सहलीकरता विद्यार्थ्यांना प्रवेश दरात सवलत मिळण्याबाबत, विद्यार्थ्यांना प्रवेश दरात सवलत मिळण्याबाबत हे असं लिहायचं. आता विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे तुम्हाला इथे शाळेचं नाव, पत्ता लिहिणं गरजेचं आहे. मग मी एखाद्या शाळेचं नाव लिहायचं. मी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी असून पुढच्या महिन्यामध्ये आमचे सहल जाण्याचे आम्ही योजना करत आहोत किंवा प्लॅनिंग करत आहोत. मग आम्ही तुमचे परिपत्रक वाचले, तुमची जाहिरात वाचली, तर आमची इच्छा आहे की आम्ही तुमच्या वनश्रीला भेट द्यावी, तर तरी आपण प्रवेश दरात सवलत द्यावी. असं छोटंसं एक पत्र आपल्याला लिहायचं आहे. फॉर्मॅटमध्ये कन्फ्यूज होऊ नका. जाहिरात व्यवस्थित वाचली. विद्यार्थी प्रतिनिधी इथे कोणत्या शाळेचे प्रतिनिधी आहेत ते दिलेलं नाही आहे, तर आपण मनानुसार आपल्या एक शाळेचं कोणत्याही नाव लिहून तिथे त्यांचा एक छोटासा पत्ता तयार करायचा आणि शेवटी तो पत्ता लिहायचा. पण मी पाहिलं आहे की बोर्डाच्या परीक्षेमध्ये व्यवस्थित एखाद्या शाळेचं नाव, त्या विद्यार्थ्याचं नाव दिलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला तिथे मनाने लिहिण्याची गरज भासत नाही. पण जरी गरज आली तरी आपलं नाव कुठेही न लिहिता लिहायचं, एखादे काल्पनिक शाळेचे नाव तयार करायचं, एखादा काल्पनिक पत्ता तयार करायचा आणि तो तिथे लिहायचा. तर अशा प्रकारे जर तुम्ही पत्रलेखनाचा सराव कराल, अजून 2-4 पत्र तुम्ही बघाल, तर नक्कीच तुम्हाला पत्रलेखनामध्ये एक छान आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही पत्र छान लिहू शकाल. धन्यवाद. थँक्यू सो मच.